नमस्कार, मी परमदास जाधव. साखर म्हणजे प्रत्येक घरात रोज लागणारी वस्तू. चहा असो किंवा मिठाई असो, सणासुदीच्या काळामध्ये स्वयंपाक असो, साखरेशिवाय काम होत नाही. पण गेल्या काही आठवड्यात साखरेच्या दराने अचानक मोठीशी उसळी घेतलेली आहे. तर साखरेचा भाव हा काही बाजारपेठांमध्ये किंवा बाजारामध्ये 70 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहे. साखरेचा दर हा जरी 70, 75, 80 किलोपर्यंत पोहोचलेला आहे, मात्र देशाच्या सरासरी किरकोळ दर हा यापेक्षा कमी आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार 20 जुलैला साखरेचा सरासरी दर हा 48.80 किलो होता, तर 20 ऑगस्टला तो 55.70 किलो झाला. आणि मग अचानक साखर एवढी महाग का झाली? तर याच्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे देशात साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय. तर भारतामध्ये साधारणपणे 320 ते 340 लाख टन साखरेचे हे उत्पादन होते. देशाची वार्षिक गरज जे वर्षाला जेवढी साखर लागते ती सुमारे 280 ते 290 लाख टन एवढी लागते. पण यंदा काय झालं? सुरुवातीला साखरेचे उत्पादन हे सुमारे 348 लाख टन होईल अशा अंदाजानं किंवा असा अंदाज होता. मात्र नंतर हा अंदाज कमी करून सुमारे 306 लाख टन एवढे करण्यात आला. आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील ऊस पिकवणारी पिकावर अतिवृष्टी, रोग आणि हवामानातील बदलांचा परिणाम झाला आणि त्यामुळे साखरेचे जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी झालं आणि बाजारातील उपलब्धता साठ्यावर दबाव आला. आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे इथेनॉलचा मुद्दा. नेमकं काय आहे? तर याच मुद्द्यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. काही विरोधी पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे की ऊस आणि साखरेचा काही भाग हा इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यामुळे साखरेचा उपलब्ध जो साठा आहे तो कमी झाला आणि त्यामुळे दर वाढले. पण काही नेत्यांनी जवळपास 25 लाख टन ऊस इथेनॉलसाठी वळवण्याचा दावा केला आहे. मात्र राजकीय दावा आहे की सरकारची अधिकृत आकडेवारी नाही. केंद्र सरकार मात्र सगळ्या साखरेचा जो सध्याचा दर आहे तो वाढवण्यासाठी इथेनॉल मुख्य कारण मानत नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार साखर इथेनॉलकडे वळवण्याचं प्रमाण हे 2022-23 मधील सुमारे 12% वरून ते 2025-26 मध्ये ते 9% वर आले आहे. शिवाय देशातील जवळपास 3/4 इथेनॉल आता धान्य, विशेषतः मका यापासून तयार होते. सरकारने सांगितलेले आहे. आणि म्हणजेच साखर महागण्यामागे इथेनॉलचा काही संबंध आहे का? यावर मतभेद आहे. पण फक्त इथेनॉलमुळे साखर ही 80 रुपये किलो झाली असं म्हणणे हे चुकीचं आहे. कारण त्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे सणासुदीची मागणी. आता गणपती बसेल आणि दसरा, दिवाळी आणि इतर सणांचा जो काळ आहे तो जवळच येत आहे. या काळात घरगुती वापरासोबत मिठाईची दुकान, बेकरी, हॉटेल्स आणि खाद्य उद्योगांकडून साखरेची मागणी वाढते.
म्हणजेच बाजारात पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशा परिस्थितीत दर हे वाढण्याची शक्यता वाढते. आणि त्याचं चौथं कारण म्हणजे जागतिक बाजारातही साखर महागली. ही समस्या फक्त भारतापुरती मर्यादित नाही, तर केंद्राच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमती ह्या 30 जून 2026 रोजी सुमारे $474 प्रति टन होत्या आणि त्या 20 ऑगस्टपर्यंत त्या $552 प्रति टन झाल्या. त्यामुळे 2 महिन्यांपेक्षा कमी काळात आंतरराष्ट्रीय दरात 16% अधिक वाढ झाली. आणि म्हणून ब्राझील हा जगातील मोठा असा साखर उत्पादन आणि निर्यातीदार देशांपैकी एक आहे. आणि त्यामुळे ब्राझीलसह जागतिक बाजारातील पुरवठा आणि दरातील बदलाचा जो भारताच्या आयात खर्चावरही परिणाम होऊ शकतोय. आणि मग भारताने 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय का घेतला? तर साखरेचा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 20 ऑगस्ट 2026 रोजी 10 लाख मेट्रिक टन कच्ची जी साखर आहे म्हणजेच रॉ शुगर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली. ही आयात 31 ऑक्टोबरपर्यंत टॅरिफ रेट क्वॅटा अंतर्गत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही थेट बाजारात विकली जाणारी पांढरी साखर नाही, तर आधी कच्च्या साखरेचं रिफायनिंग करावं लागेल आणि त्यानंतर ती देशांतर्गत बाजारात येईल. आणि त्यामुळे जवळपास दशकभरानंतर 100 अशा अनेक देशांतर्गत वापरासाठी ही साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर भारतावर जो ब्राझील आहे त्या ब्राझील देशाचा भारतावर काय परिणाम होणार? तर भारताला आयात करावी लागणार असणारी जी जागतिक बाजारातील साखरेचे दर आहेत हे महत्त्वाचे ठरणार. कारण ब्राझीलमधून भारतात साखर आयातीसाठी किंवा आणण्यासाठी समुद्रमार्गाने साधारण 40 ते 45 दिवस हे लागू शकतात. आणि त्यामुळे आयात केलेली साखर आहे ती लगेच दुकानात येणार नाही. आणि त्यामुळे सरकारचा निर्णय तात्काळ आणि दीर्घकाळासाठी दर कमी करेल असं नाही, पण आयात झाल्यानंतर बाजारातील उपलब्धता वाढली तर दरातील जे दबाव आहे तो दबाव कमी होण्याची शक्यता आहे. तर सरकारने आणखी काय सांगितलंय की फक्त आयात नाही तर साखरेचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये त्यासाठी सरकारने व्यापारी, जे घाऊक विक्रेते आणि मोठ्या ग्राहकावर साठा मर्यादाही लागू केलेली आहे. याशिवाय सरकार साखरेच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवत आहे. मग ग्राहकांना साखर कधी स्वस्त मिळणार याचं निश्चित उत्तर सध्या देता येणार नाही. जर आयात केलेली साखर वेळेत भारतात आली आणि बाजारातील साठा हा वाढला आणि सणासुदीच्या मागणीचा दबाव नियंत्रित राहिला तर जो साखरेच्या दरातील वाढ आहे ती वाढ कमी होऊ शकते. पण जागतिक दर वाढलेले राहिले आणि देशांतर्गत उत्पादन हे कमी राहिलं किंवा बाजारात साठेबाजी झाली तर काही काळ हा जास्त राहू शकतात. तर शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय? तर साखरेचा भाव वाढला म्हणजे त्याचा संपूर्ण फायदा थेट ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना मिळतोच असं नाही. साखर हा कारखाना, व्यापारी, रिफायनरी, वाहतूक आणि किरकोळ विक्री या संपूर्ण साखळीमध्ये अनेक घटक असतात. मात्र केंद्राच्या म्हणण्यानुसार 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ते 2025-26 हंगामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 97% देयकाची जी पूर्तता आहे ती झाली आहे. तर थोडक्यात काय?
तर साखरेचा भाव वाढण्यामागे एक कारण आहे. त्याच्यामध्ये कमी साखर उत्पादन, दुसरं म्हणजे कमी होत चाललेला साठा आणि सणासुदीची वाढती मागणी आणि म्हणून जागतिक बाजारातील जे वाढलेले दर आहेत, ते काही ठिकाणी साठेबाजी, घबराटीची खरेदी आणि साखरेच्या ज्या दरावर दबाव आणि म्हणून इथेनॉल मुद्दा हा चर्चेतील एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र केंद्र सरकार याला सध्याच्या दरवाढीचे मुख्य कारण मानत नाही आणि त्यामुळे इथेनॉलमुळे साखर ही 80 झाली आहे, असं सांगण्यापेक्षा संपूर्ण चित्र समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. आता सरकारने 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे, ही साखर बाजारात आल्यानंतर पुरवठा वाढवण्याची जी आणि दरावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्याची शक्यता आहे. म्हणजेच साखरेच्या दराची खरी कहाणी फक्त इथेनॉल नाही, तर उत्पादक, साठा, मागणी आणि जागतिक जो बाजार आहे, या सगळ्यांचा मिळून हे गणित आहे आणि म्हणून आपल्याला बाजारात किंवा आपल्याला दुकानात कुठे पण साखर ही ₹70, 70, 75, 80 या भावामध्ये आपल्याला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच ताज्या आणि खरोखर ज्या बातम्या, खरोखर जी माहिती आहे, ते मी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.